आतापर्यंत मथुर आहे कुठं कुठं पळलाय 3 फेऱ्याच्या मैदानात? आता परवा पाठीमागं झालेल्या वडकी मैदानात 3 फेऱ्यात हिंद केसरी झाला. शिरसोडीची रायफल मथुर 3 फेरे पळून 1 नंबर केला. तर बिंदूरचा बादशाह बेता बादशाह म्हणून मथुरची ओळख या. तर 3 फेऱ्याच्या मैदानात वडकीत पळला. तर कितवा तिथं नंबर काय गुलाला झालेला? 1 नंबर केला होता 3 फेरे पळून. रिसर 3 फेरे पळून फरकाने 1 नंबर केला होता. फरकानं पहिला. आता पुशेगावचं मैदान आहे, काय सांगाल या मैदानाविषयी? आज बी गाडी गुलालात राहणार हे मला अभिमान आहे. हो माझ्याला त्यानं शब्द दिलाय की आज मी राहतोय गुलालात. तर ह्याचा पायरा कोणासोबत होता? सुंदर उर्फ कॉकटेल याच्यासोबत पायरा आहे. 39व्या गटात पळाली गाडी, मस्त पळाली. आता बघू शेमेला किती वेळ गटात निघत्या त्याच्या हिशोबावर ठरवू. काय गाडी कशी पळाली होती काय सांगताय? गाडी मस्त पळाली, काय अडचण नाही. गाडीला स्पीड लागलं होतं मस्त. ह्याचा पायरा कवा झाला? पायरा वडकीचं मैदान झालं त्याच्यानंतर 2 दिवसानं पायरा हा फिक्स झाला होता. पण कोणाला माहीत नव्हतं. पुशेगावचं मैदान त्याच्या आदल्या दिवशी पायरा हा सर्वांना फिक्स असा झाला असं माहिती झालं. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव अमर मदने, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट माणिकवाडी. काय सूचना बोलायला? आता मथुर पेडगावच्या मैदानावरती किती वाजता आलता? पेडगावच्या मैदानामध्ये आदल्या दिवशी रात्री आल्या होता पहाटे 3 वाजता. आणि आज पुशेगावच्या मैदानावरती किती वाजता आलता? रात्री 2:30 वाजता. आज रात्री पुशेगाव मध्ये आला आपण. तर सकाळपासून कसं त्याचं नियोजन आहे? काय नाही, सकाळपासून फ्रेश आहे बैल. काय खाद्य वगैरे त्याने काय भरपूर खाल्लं, काय नाही, वैरण खाल्ले, पाणी प्याला, काय अडचण नाही त्याची. फ्रेश आहे बैल एकदम. तुम्हाला कसं वाटतंय आज बिनजोडच्या मैदानातनं 3 फेऱ्याच्या मैदानात आलाय तो? काय नाही, आज बैल मस्त फ्रेश आहे. बैल एकदम फ्रेश पळाला. भरपूर गाडीला गॅप लागलाय, काय अडचण नाही. तुम्हाला सेमीसाठी आणि फायनलसाठी गुलालासाठी हार्दिक शुभेच्छा इथं. थँक्यू, आभार आहे. पुसेगाव हिंद केसरी मैदानावरती मथुर 1001 या ठिकाणी दाखल झालेला आहे, आलेला आहे. आणि त्याला पाहण्यासाठी सर्व चाहते फॅन या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाते, पाहायला मिळते. तुम्ही पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनल. 39व्या गटामध्ये गट पास केला आहे मथुरने. आता ह्याचा पायरा कोणासोबत होता? सुंदर उर्फ कॉकटेल. आता या ठिकाणी मथुरचे सुंदररित्या राहुलभाई पाटील मालिश करतात. आपल्याला पाहायला मिळते त्याचे अंगावरून प्रेमाने हात फिरवत असताना आपण पाहताय. बिनजोडचा बेताब बादशाह म्हणून या असणाऱ्या मथुरची ओळख राहिलेली आहे. आपण पाहिलं कशा पद्धतीनं राहुलभाई त्याची सेवा करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आम्ही रोज ऐकू आतापर्यंत मथुर आहे
कुठं कुठं पळला या 3 फेऱ्याच्या मैदानात? आता परवा पाठीमागं झालेल्या वडकी मैदानात 3 फेऱ्यात हिंद केसरी झाला. शिरसोडीची रायफल मथुर 3 फेरे पळून 1 नंबर केला. तर बिनजोडचा पाचशा बेता पाचशा म्हणून मथुरची ओळख या काय ओळख या. तर 3 फेऱ्याच्या मैदानात वडकीत पळला. तर कितवा तिथं नंबर काय गुलाला आले झालेला? 1 नंबर केला होता 3 फेरे पळून. रिसर 3 फेरे पळून फरकाने 1 नंबर केला होता. फरकानं पहिला. आत्ता पुशेगावचं मैदान आहे यार, काय सांगाल या मैदानाविषयी? आज बी गाडी गुलालात राहणार हे मला अभिमान आहे. हो माझ्याला त्यानं शब्द दिलाय की आज मी राहतोय गुलालात. तर ह्याचा पायरा कोणासोबत होता? सुंदर उर्फ कॉकटेल याच्यासोबत पायरा आहे. 39व्या गटात पळाली गाडी, मस्त पळाली. आता बघू शेमेला कितव्या गटात निघत्या त्याच्या हिशोबावर ठरवू. काय गाडी कशी पळाली होती काय सांगताय? गाडी मस्त पळाली, काय अडचण नाही. गाडीला स्पीड लागलं होतं मस्त. ह्याचा पायरा कवा झालता? पायरा वडकीचं मैदान झालं त्याच्यानंतर 2 दिवसानं पायरा हा फिक्स झाला होता. पण कोणाला माहीत नव्हतं. पुशेगावचं मैदान आहे त्याच्या आदल्या दिवशी पायरा हा सर्वांना फिक्स असा झाला असं माहिती झालं. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव अमर मदने, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट माणिकवाडी. काय सूचना बोलायला? आता मथुर पेडगावच्या मैदानावरती किती वाजता आलता? पेडगावच्या मैदानामध्ये आदल्या दिवशी रात्री आल्या होता, पहाटे 3 वाजता. आणि आज पुशेगावच्या मैदानावरती किती वाजता आलता? रात्री 2:30 वाजता. आज रात्री पुशेगाव मध्ये आला आपण. तर सकाळपासून कसं त्याचं नियोजन आहे? काय नाही, सकाळपासून फ्रेश आहे बैल. काय खाद्य वगैरे त्यानं काय भरपूर खाल्लं, काय नाही, वैरण खाल्ले, पाणी प्याला, काय अडचण नाही त्याची. फ्रेश आहे बैल एकदम. तुम्हाला कसं वाटतंय आज बिनजोडच्या मैदानातनं 3 फेऱ्याच्या मैदानात आलाय तो? काय नाही, आज बैल मस्त फ्रेश आहे. बैल एकदम फ्रेश पळाला. भरपूर गाडीला गॅप लागलाय, काय अडचण नाही. तुम्हाला सेमीसाठी आणि फायनलसाठी गुलालासाठी हार्दिक शुभेच्छा इथं. थँक्यू, आभार आहे. पाय भाई फक्त केला घालून द्या, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. कांदा चेंज पहिले बघा माझी Doi.